आणि बॉलिंग मार्क असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक तो म्हणजे सुधीर हा देखील खूप चांगला गोलंदाज आहे. गेल्या वर्षीचा पर्व मला वाटतं रनर अप टीमचा तो एक महत्त्वाचा गोलंदाज होता. काय गोलंदाजी गतवर्षी त्याने केली आहे आणि या वर्षी देखील सुरेख गोलंदाजी पाहतोय. अगदी ऑफ कटर म्हणा, यॉर्कर म्हणा, लेग कटर, ऑफ कटर, गुडलेनचे चेंडू काय फेकतो तो आणि तेच गोलंदाजी करावी लागेल कारण की फलंदाज देखील तितकेच तेज तर्रार आणि तरबेज आहेत. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय राजू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय तो म्हणजे विनोद आणि चक्रव्यूह रचलं गेलं आहे. आपण पाहतोय तर एक लॉंग ऑन समोर ठेवला आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग म्हणजे ऑफ साइड ती ऑफ खेळवण्याचा प्रयत्न असेल श्रीकांत सर. यस नक्कीच सुधीरची गोलंदाजी पाहिली. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन असतं. ते नवीन असतं ते नेहमी इंस्टावरती ट्रेंडिंग वरती राहतं आणि त्याची रील्स होते. आज सुधीरच्या गोलंदाजीची रील्स होणार का? कारण सुधीरची गोलंदाजी दर्जेदार आहे. गतवर्षी विजेत्या फायनल पर्यंत तो खेळला होता. सुधीरची गोलंदाजी फलंदाजांना सुधीर बुधीर करून टाकते. असा गोलंदाजी मार्गवरती सुधीर यांना आपण नक्कीच फलंदाजाची बुद्धी बधीर करतो तो म्हणजे सुधीर. पण तुम्ही मगाशी म्हटला की आज मल्टीमीडियाचा जमाना आहे जो व्हायरल होतो. मला वाटतं आज तुषार काळे व्हायरल झाला एक कॅचने. जसे इंस्टावरती फेसबुकवरती व्हिडिओ रील्स व्हायरल होतात तसे आज तुषार काळे व्हायरल झालेत एका कॅचमुळे. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. मिडॉनचा प्लेअर पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात यश प्राप्त होते आणि संघाचं खातं उघडते 1 धावेने. एवाय फायटर करते सुरुवात. धावसंख्या लागते बोर्डवरती 1. या ठिकाणी चैतन्य ऑटोमोबाईल उद्योग समूह तळमावले यांच्याकडून पाठीमागच्या मॅच मध्ये माऊलींची दर्जेदार गोलंदाजी आणि तुषार काळे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइस ट्रान्सफर केलेला आहे. पुणे एकदा सुधीर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला विनोद माने ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाज आहे. यावेळेला बॅकवर्ड वरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे यष्टांत पासून पाठीमागे सरकले. जागा बनवली होती परंतु गोलंदाजाने सुधीरने केलंय बुधीर. नक्कीच बदल केला आहे. पहिला यॉर्कर टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ग्राइडेड मिसाईल त्याने लॉन्च केली होती आणि ती देखील टार्गेट हिट करते ग्राइडेड मिसाईल. आणि त्यानंतर जो दुसरा सबमरीन डिलिव्हरी पाहिली गुड लेंथ वरती जो 6 मीटरचा जो एरिया आहे ना तिथेच तो स्पॉट करतो आणि ऑफसाइड तो यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न कारण त्याने मिडॉन आणि डीप स्क्वेअर लेग जो लावला आहे त्यामुळे. यस नक्कीच यावेळेला आडव्याटीने फटका. वा काय क्षेत्ररक्षण राहिले सूरज व्यवहारेकडून आणि यावेळेला चॉईस प्लेअर अमयकडून त्याला शब्बासकीची निश्चितच थाप दिली. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिल्या. कोणती धाव आलेली नाहीये. धावासाठी धाव करावे लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर फेकला होता. अगदी सुंदर असा यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला कारण की त्याने जो बॅट्समनची जी डीप स्क्वेअर लेग मध्ये मारण्याचा एरिया त्यापासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सर यावेळेला समोर आलेत आणि ते मात्र काय घडले पहा. मागे यष्टिरक्षकाने फेकी जरूर केली होती परंतु ही फेकी फलंदाजाच्या मणक्यापर्यंत गेली. दणक्यात मनका चुकीला माफी नाही कारण की जिथे निर्धाव चेंडू फेकला होता सुधीरने अगदी कमबॅक करणारा चेंडू होता. टीमला कुठेतरी स्टेबल करत होता परंतु विकेट किपरने कुठेतरी चुकीची फेकी केली कारण की विकेट होतच नव्हती तरी त्याने तो थ्रो केला आणि संघाला तोटा होतोय तो म्हणजे 1 धावेचा फायदा होतोय तो एवाय फायटरला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. यावेळेला वाटीची वरची कळा घेतली होती की काय जरूर. यावेळेला मात्र फेकी केली आहे. यानंतरचा सामना जो रंगणार आहे तो 50+ वॉरियर आणि आर्या स्पोर्ट. दोन्ही कॅप्टननी प्लीज समालोचन कक्षाच्या पुढे यायचं. तुमचा टॉच होणार आहे. आज आपल्याला वरुण राजाने कुठेतरी सुट्टी दिल्याने सूर्यदेवाने आपल्यावरती जी आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादाचा कुठेतरी फायदा घेऊ आणि प्लीज 50+ वॉरियरचे कॅप्टन आणि आर्या स्पोर्टचे कॅप्टननी समालोचन कक्षासमोर यायचंय. आपला टॉच होणार आहे. आर्या आणि डिझायर स्पोर्टचे जे कॅप्टन आहेत दोन्ही कॅप्टन्सनी पुढे यायचंय. तर डिझायर स्पोर्टचा कॅप्टन आलेले आहेत. तर या ठिकाणी चैतन्य उद्योग समूह यांच्याकडून विजय काळे यांच्यासाठी सुद्धा रोख कॅश प्राइज 500 रुपयाचं उत्कृष्ट फलंदाजीसाठी दिले गेले. या ठिकाणी स्पर्धेचा नियम अंतिम राहील. कमिटी जो निर्णय घेईल तो आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल. कृपया कोणीही या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करायचं नाहीये. या ठिकाणी कॉल दिला जातो आर्या स्पोर्ट आणि 50+ वॉरियर्स दोन्ही कर्णधार टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचा.
जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाले. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6 वरती स्थिरावली आहे. अतिशय सुधीरने बधीर करून टाकणारी गोलंदाजी. नक्कीच श्रीकांत सर, काय गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, परंतु जागच्या जागी उभं केलं आहे. मला वाटतंय ज्या अक्षरशाने त्याला जी महत्वाची भूमिका आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे खूप महत्वाचं षटक असतं आणि ते जे षटक त्याने हाताळलं खूप सुंदर असं आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 धावसंख्येवरती. त्याच्यानंतर जी त्याची जागा घेण्यासाठी होतो तो म्हणजे या संघाचा महत्वाचा प्लेयर AB लकी अक्षय. यस, पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षयची सुद्धा दर्जेदार गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा नितीन दादांनी कॉल दिलाय. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज. नितीन दादा सुद्धा आपल्याशी सातारा टेनिस क्रिकेट या वाहिनी माध्यमातून आपल्याशी जोडले गेले. तर गोलंदाजी मार्गावरती AB लकी अक्षय यावेळेला अचूक टप्पा बॅकवरती गेले, जागा बनवले आणि इथे मात्र कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. वा, टिपलाय झेल आणि इथे मात्र विनोद बॅक टू द पविलियन आणि पुन्हा एकदा नितीन दादांनी कॉल दिलाय आणि AB लकीच्या अकाउंट वरती 1001 रुपये ट्रॅव्हल केलेत. अजय बोत्रे झेल खाली आला होता अलॉंग द झेल आणि टिपलाय झेल संपवलाय विनोद सारख्या एका मात्र. बॅटिंगची आतुरता असते. मालदानचा सिंगम म्हणून जो चर्चेत असतो तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, तो म्हणजे नितीन कदम. कदम कदम बडाये जा, खुशी के गीत गाये जा. परंतु ही खुशी तुमच्या संघासाठी असणार आहे, एवाय फायटर साठी असणार आहे. त्यामुळे नितीनच्या खेळीवरती सर्वांचंच लक्ष असणार आहे. परंतु AB लकीची गोलंदाजी पण तितकीच कमाल आणि बेमिसाल आहे श्रीकांत सर. नक्कीच AB लकी अचूक टप्प्याचा भेदक मारा. प्रत्येक चेंडूवरती वेगळाच व्हेरिएशन ठेवतो. कधी स्पीड, कधी चेंज ऑफ द पेस, गतिशील परिवर्तन, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक अशी पाहायला मिळते गोलंदाजी. यावेळेला भन्नाट वेग, बॅटीची साईडची करा घेतली. इथे मात्र पुन्हा एकदा अजय बोत्रे बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. काय घडलंय, मॅच कुठे होती, मॅच कशी चालली होती आणि मॅच मध्ये काय घडलंय आणि दुसरी हॅट्रिक असेल विशालच्या नावावरती देखील दुसरी हॅट्रिक आहे. म्हणजे मालदान प्रीमियर लीग मधली ही तिसरी हॅट्रिक होते का? 50+ वॉरियर्स कर्णधार नानफेकसाठी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचा. ओटी कॉमेडी बरं सर. +50 वॉरियर्स कर्णधार कॉल दिला जातोय. तर विशाल भांगडेसाठी ज्याने दुसरी हॅट्रिक घेतली त्यासाठी चैतन्य उद्योग समूह तळमावले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येते. गणेश मिस्त्री यांच्याकडून प्लीज विशाल यांनी पारितोषिक घ्यायचं आहे. AB लकीचा पुढचा चेंडू यावेळेस यॉर्कर खोदून काढला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा प्लेयर धावून काढतायत. आणि इथे तिसरी देखील धाव पूर्ण होते. तर अजय बोत्रे यांना देखील इथे नितीन काळे दादा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक येते. त्याने 2 सुंदर जे झेल टिपले महत्वाचे विनोदचा आणि नितीनचा, त्यासाठी त्याला इथे नितीन दादा यांच्याकडून पारितोषिक येते. पारितोषिक तर येतच राहणार, परंतु गोलंदाजीकडे आपण पाहिलं गेलं तर काय गोलंदाजी पाहतोय. अगदी 3 चेंडू फेकले आहेत, 2 विकेट घेण्यात यश प्राप्त झालंय, महत्वाच्या 2 विकेट आणि त्यानंतर कुठेतरी स्कोर बोर्डला स्टेबल ठेवला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. AB लकीचा पुढचा चेंडू यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय इनफिल्ड मध्येच अडवला गेला आणि 1 धाव प्राप्त होते आणि अंपायरचा हो लेग बायचा इशारा. तर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 10. काय गोलंदाजी पाहतोय, जशी सुधीरने फलंदाजाला थांबवलं होतं तसंच कुठेतरी AB लकीने देखील फलंदाजाला इथे थांबवलं आहे.
वेग 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 काय वेग पाहतोय यावेळेस मला वाटते हातामध्ये स्पीड गन घेऊन आला आहे गोलंदाज. काय स्पीड पाहिला आपण, सुंदर. हीच गोलंदाजी पाहायला मिळायला हवी. काय गोलंदाजी पाहतोय, अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली आहे आणि डॉट बॉल येतोय इथे. यावेळेस पुन्हा खोदून काढला आहे आणि काय काय इथे फिल्डिंग पाहतोय आपण अक्षय कडून. खरंच सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये त्याने चेंडूला कलेक्ट केला आणि एक धाव घेण्यापासून कुठेतरी फलंदाजांना दूर ठेवलं. धाव संख्या स्थिर आहे अजून 10 या आकड्यावरती. खरंच दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि अजय बोत्रेचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की महत्वाचे 2 कॅचेस त्याने पकडले आहे. एवढे महत्वाचे कॅच असतात की ते कॅच पकडण्यासाठी तेवढं कॉन्सन्ट्रेशन हवं असतं, थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. बॉल हवेमध्ये असतो आणि तरी देखील आपली शेवटपर्यंत नजर हटवली नाही आणि त्याच नजरेचा फायदा घेऊन त्याने 2 महत्वाचे झेल टिपले. आणि काय गोलंदाजांनी काय क्षेत्ररक्षण पाहिले आपण. तर दुसरी हॅट्रिक सनी स्पोर्ट्स मध्ये घेतली होती विशाल भायगडे याने. त्याच्यासाठी ते पारितोषिक आलं आहे 501 रुपयाचं गणेश मिस्त्री यांच्याकडून. प्लीज त्यांनी पारितोषिक घ्यायचं आहे. तर बॉलिंग वरती पाहतोय तो म्हणजे अनिल भिलारे यांना. तर अवांतर धाव संख्येत पडते भर. तर धाव संख्या पुढे होते 1-11. तर बॉलिंग मार्ग वरती पाहतो ते म्हणजे आपण मिस्टर अनिल यांना कटर, लेग कटर आणि ऑफ कटर दोन्ही गोलंदाजीचा फायदा घेतात. एक स्पिनर टाइपर थोडासा हलकासा रनअप आहे 2-3 पावलांचा, परंतु फिरकीमध्ये एवढी गरकी आहे की बॅट्समनच्या समोरून ओके खूप चांगलं इथे आपण पाहतोय पंचांकडून अगदी नो बॉलचा इथे इशारा येतोय. आणि हो फ्री हिटचा बोटाची चक्री फिरली आहे म्हणजे नक्कीच हा फ्री हिटचा कॉल असणार आहे. पाहूया हा एक कमबॅक करणारा बॉल असेल एवाय फायटर साठी. यावेळेस देखील पुन्हा नो. तर धाव संख्येत पडले अवांतर धाव संख्येने भर. फ्री हिट अजून असणार आहे बॅट्समन साठी. धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती, म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. तर राऊंड द विकेट फेकण्याचा प्रयत्न अनिल याचा. यावेळेस फुल टॉस होता, डाऊन द ग्राउंड मारला आहे आणि हो चेंडू जाईल बांधाच्या पल्ल्यात, वावराच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार. डीजे आहे मालदन प्रीमियर लीगला. आणि त्याचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुन्हा वाईड खेळण्याचा प्रयत्न हो, दोन्ही हात समांतर. धाव संख्या येथे अवांतर आणि धाव संख्याला एक चकाकी देण्याचा प्रयत्न इथे एवाय फायटर करून धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 19 आकड्यावरती. खरंच कमबॅक करून दिला या षटकारानंतर मिस्टर राजू याने. राजू नक्कीच रातभर काजू खाऊन आलेत, कारण त्यांनी पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. यावेळेस हलक्या त्याने खेळून काढलाय फाईन च्या दिशेने. इनफिल्ड मध्येच बॉल अडवला गेला आणि धाव संख्या येते ती म्हणजे 1 आणि धाव संख्ये जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20. खरंच एक स्लोवर चेंडू फेकला गेला अनिल यांच्या माध्यमातून. अनिल दादा देखील खूप चांगले खेळाडू आहेत. यावेळेस चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप मध्ये, इनफिल्ड मध्येच त्याला अडवला जातोय. तर अंपायर थोडे कम्युनिकेशन करतायत.
तर एक धाव इथे मिळवण्यात यश प्राप्त होते. धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 21. खरंच अनिल दादाने चांगला कमबॅक करून दिला इथे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, स्लो ओव्हर होता, चेंडू जाईल फाईन लीगच्या दिशेने, तोपर्यंत चेंडू पकडला जातोय आणि एकच धाव इथे प्राप्त होते पुन्हा एकदा. म्हणजे ज्या महत्वाच्या षटकामध्ये मोठमोठे फटके मारावे लागतात त्यानंतर कुठेतरी थांबवले गेले चांगलं 11 संघाने आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावरती. खरंच एका षटकारानंतर चांगला कमबॅक करून दिलाय अनिल यांनी. खरंच चांगली गोलंदाजी पाहतोय त्यांच्या मार्फत पुन्हा. अनिल याचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र तिथे चुकी होते. एक चांगला झेल टिपता आला असता अमयला, परंतु विकेट किपर इथं करतोय चुकीला नसते माफी. कारण की आता पुढचा चेंडू काय दिशा दाखवतो या सामन्याला, कारण कुठेतरी थांबवण्यात यश प्राप्त झालं होतं अनिल यांना आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. यावेळेस चप्पल होऊन खेळ आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जरी कॅच ड्रॉप झाला असेल तरी बॅकअप पण पहा किती महत्वाचा बॅकअपच महत्वाचा असतो. तत्पर्यंत दोघं चित्त्याच्या चपळाने धावले आणि 2 धाव संख्या घेण्यात यश प्राप्त होते. तर या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि धाव संख्या ती पोहोचते ती म्हणजे 25. एक चांगली टोटल उभी करावी लागेल एवाय फायटर संघाला, कारण आपण या अगोदरचा सामना गमावला आहे. त्यामुळे जर या मालदन प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला जर स्टेबल राहायचं असेल, उभं राहायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. उर्वरित 7 चेंडू आहे तिथे तुम्हाला मोठे फटके सजवावे लागतील. एवाय फायटर हा देखील संघ खूप मोठा संघ आहे, महत्वाचा संघ आहे. गेल्या वर्षीचा रनर अप संघ आहे. गेल्या वर्षी ते दुसऱ्या पारितोषिकाचे मानकरी आहेत, त्यामुळे त्यांची देखील यावर्षी मोठं पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल. आणि हो, हे 6 चेंडू या मॅचचं रूप दाखवतील की कशी संघाच्या धाव संख्येला चकाकी लागते आणि ही चकाकीच तुम्हाला विजयाकडे नेईल. कारण एवाय फायटर संघाकडे जी गोलंदाजी आहे, जी गोलंदाजीमध्ये धार आहे, ती खरंच एक चांगल्या पद्धतीची, ज्या अक्षरशः आपण वर्ल्ड लेवलला पाहतो ऑस्ट्रेलिया या संघाची, त्याचबरोबर पाकिस्तान या संघाची जी गोलंदाजी पाहतो वर्ल्ड लेवलला क्लास गोलंदाजी बोलली जाते. अगदी मातब्बर गोलंदाज आहेत या संघाकडे. तशीच भारताचा संघ देखील अगदी सुरेख गोलंदाजी, बुमरा काय गोलंदाज आहे. अगदी या संघाने अगदी तो टेस्ट रँकिंग मध्ये म्हणा, T20 आणि वन डे क्रिकेट मध्ये देखील अव्वल दर्जेवरती असतो. यावेळेस सुरेख यावर्षी ब्लॉक आणि फलंदाजाला केले लॉक. खरंच अजय बोत्रे आज कमाल करतोय. 2 कॅचेस, महत्वाचे कॅचेस पकडल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगले योगदान देतोय. अगदी सुरेख चेंडू होता, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याने तिथे वापरलं होतं. ब्लॉक होल चेंडू होता आणि त्याने फलंदाजाला केलं आहे लॉक. तर उर्वरित 5 चेंडू आहेत या षटकामधले आणि या पहिल्या इनिंग मधले, आणि या पहिल्या षटकामध्येच तुम्हाला या 5 चेंडू मध्येच मोठे प्रहार करावे लागतील. एक चांगली धावसंख्या उभी करावी लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अगदी 25 या आकड्यावरती. तर थोडस सल्ला मसलत करून हा नो बॉल आहे. येस, अंपायर आज पाहतोय काय सुरेख अंपायर की राहिली आहे. नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजे कुठे ना कुठे तरी गोलंदाज चूक करतोय आणि ही चूक आहे की घोड चूक आहे तर या बॉल वरती समजेल. यावेळेस बॉलला हवा दिली आहे, बॉल आहे हवेत, प्लेयर तिथे घेतोय झेल, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त होते फलंदाजाला आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे
28. तर धाव संख्येला कुठे ना कुठेतरी चकाकी देण्याचा प्रयत्न आहे इथे टीम AY फायटर या संघाला. अक्षय यावेळेस चप्पल होऊन मारलाय, चेंडू इनफिल्ड मध्ये जाडवण्याचा प्रयत्न थोडी तिथे गपलत होते. तोपर्यंत काय रनिंग इन द बिटवीन पाहतोय आपण दोन्ही फलंदाजाची. हो इथे मात्र तीन धावा येत आहेत, तर इथे विकेट नाही घेतली, तर 3 धावा येत आहेत सर. धाव संख्या 31. फुल टॉस्ट आणि जातोय चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने येतोय खणखणीत षटकार. काय फटका खेळाय, वाह काय फटका खेळ. अगदी बेरेड चेक होता, फुलटॉस होता आणि चेंडू जातोय सीमे पार आणि धावा पण येते लॉट मध्ये. काय राजू दादा यांची आज बॅटिंग पाहतोय, खडे खडे दिये बडे बडे फटके आणि चेंडू जातोय सीमे पार आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. यावेळेस स्लोअर होता आणि डाऊन द ग्राउंड इन टू द फॅन्स येते खणखणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा राजू करायची हॅट्रिक येईल मालदन प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा इंटू द स्लॉट हलक्या हाताने खेळून काढलाय, दोन्ही क्षेत्ररक्षक धावतायत. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, हो आणि प्रयत्न होता परंतु तो कुठेतरी असफल झाला आहे. काय फिल्डिंग पाहतोय आज दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट येते आणि 1 धाव संख्या इथे प्राप्त होते आणि या धाव संख्येनंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 44. चे कॅप्टन आणि 50+ चे कॅप्टन. तर धाव संख्येला शेवटच्या ओव्हर मध्ये चकाकी दिली आहे राजू दादा यांनी आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 44 44 आणि लक्ष ठेवलं आहे चांगलं टीम साठी ती म्हणजे 45. कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये रोखून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं गोलंदाजांनी, परंतु राजू दादांनी शेवटच्या ओव्हर मध्ये स्लॉटच्या शेवटच्या षटकामध्ये जो समाचार घेतला आणि जे आचार दिला आहे चांगलं 11 टीम संघासाठी, त्यामुळे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 45 आणि सन्मानजनक स्कोर उभा केला आहे AY फायटर यांनी. परंतु गोलंदाजी देखील तितकीच तरबेज तेज तर्रार आणि सुंदर करावी लागेल. तर 50+ या संघाचा कॅप्टन समालोचन कक्षाकडे यायचा टॉस होणार आहे. एक महत्वाचा सामना आता इथे आपण पाहणार आहोत. पण टॉस पाहतोय इथे 50+ चे कॅप्टन आणि आर्या स्पोर्ट्सचे कॅप्टन. जाऊया मॅच कडे. आता चक्रव्यूह आखलं जाईल कारण की चक्रव्यूह आखण्यात नितीन कदम तरबेज आहे, कॅप्टन कुल नितीन कदम मालदानचा सिंगम. आता चक्रव्यूह आखलं जाईल आणि एक चक्रव्यूह खूप भेदावं लागेल, कोणाला ना कोणाला तरी अभिमन्यू बनावं लागेल. हॅलो, तर स्पीड अप घ्यायचं आहे. चांगलं 11 2 स्ट्राईकचे बॅट्समन पाठवायचे आहेत कारण की एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. तर
चांगलं 11 कडून जे शिल्लेदार आले आहेत दोन महत्वाचे, एका साइडला पाहतोय अमय, एका साइडला पाहतोय अक्षय एबी लकी. आणि हा लकी किती लकी ठरतोय टीम साठी, कारण की गोलंदाजी तर एक नंबर केली आहे पण बॅटिंग पण तितकीच करावी लागेल, कारण की टीमचा जो विश्वास आहे. हॅलो, रमेश गुंजाळकर कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. वेलकम बॅक वन्स अगेन. खूप चांगले सामने आज दिवसभरात पाहतोय. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आहे, सूर्यदेव तळपतायत, तशी बॅट देखील तळपते. बॅट तळपली होती राजू दादा यांची. काय षटकार पाहिले दोन, एक डाऊन द ग्राउंड पाहिला आणि एक डीप स्क्वेअर लेगला पाहिला. अगदी बेरर चेक दिले होते आणि ते क्लिअर केले आहे, डिपॉझिट केले 6 धावासाठी. वळत मॅच कडे आता चक्र पाहायला मिळेल. चक्र लावला आहे ते म्हणजे अक्षयसाठी. आपण पाहतोय एक लॉंग ऑन लावला आहे नितीन याने आणि एक डीप स्क्वेअर लेग, आणि मला वाटतं वाईडिश लाईनला खेळण्याचा प्रयत्न असेल. एक पॉइंट पाहतोय, एक कव्हर पाहतोय, एक मिड ऑफ पाहतोय, म्हणजे मला वाटतंय एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आणि एक थर्ड मॅन. म्हणजे चक्र चांगलं एखाद्या जाळं विणल्यासारखं, एखाद्या जाळ्यासारखं चक्र इथे लावलं गेलं आहे. नितीन याचा पहिला चेंडू फेस करेल अक्षय. वा, काय सुरेख वेग, याच्या मनगडात नाही तर याच्या खांद्यात ताकद आहे. काय गोलंदाजी पाहतोय अगदी मालदन संघाकडून, अगदी नवी मुंबई म्हणा पनवेल झोन मध्ये अगदी मानाचे पहिले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक नेहमीच नितीनला हाताळताना पाहतोय. आणि त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवले का माझं नाव मोठं आहे. पहिल्या चेंडूवरती जागच्या जागी उभं केलं आहे त्याने एबी लकीला. पुढचा चेंडू इनटू द ब्लॉक, आणि हो काय पाहतोय, काय पाहतोय, थोडीशी तिथे लगबग झाली, परंतु जर कॅच पकडला असता तर खरंच नक्कीच एक कमबॅक करणार होता. परंतु खूप चांगली गोलंदाजी पाहतोय, ब्लॉक होल वरती मारा करतोय. आणि क्षेत्ररक्षणला आपण थर्ड मॅनला जो प्लेअर पाहतोय विवेक व्यवहारे, काय थर्ड मॅनला सज्ज प्लेअर आहे. त्यांना अगदी जो दायरा दिला आहे, जो त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणचा जो स्पॉट आहे खूप मोठा आहे, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण हो, खूप सुरेख. यस, नाणेफेक होते ग्रुप ए मधील दोन संघ आर्या स्पोर्ट आणि 50+ वॉरियर्स या दोन संघामध्ये नाणेफेक होते. यस, कॉल कोणाचा असेल? यस, 50+ वॉरियर्सचा कॉल असेल. स्पिन इन द कॉइन. यस, काटा इज अ कॉल आणि छापा. नाणेफेक यावेळेला जिंकले आर्या स्पोर्ट या संघानं. यस, ते नाणेफेक जिंकले, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू श्रीकांत सर. तर हा यस अंपायर, तर अंपायरचा चौकार असल्याचा निर्णय येतोय आणि चौथ्या चेंडूवरती येतोय चौकार. कुठेतरी थांबवलं होतं पहिल्या 3 चेंडूवरती, परंतु चौथ्या चेंडूवरती येतोय चौकार आणि धावसंख्येला लागते चकाकी धावसंख्या पोहोचती 5 या आकड्यावरती. तर 5 धावसंख्या आतापर्यंत स्कोअरबोर्डवरती लागली आहे. खरंच अमयचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पहिला चेंडू डॉट खेळला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याने चौकार मारून पुनरागमन केलं आहे. नितीनचा पुढचा चेंडू इनटू द ब्लॉक आणि बॅट्समनला केला आहे लॉक. खरंच काय गोलंदाजी, यॉर्कर प्लस वेग आणि स्विंगिंग यॉर्कर यावेळेस फेकला आहे नितीन याने. खरंच काय गोलंदाजी पाहतोय. ग्राइडेड मिसाईल लॉन्च केली होती आणि ती पण टार्गेटवर हिट करते. काय गोलंदाजी, जसं आपण भारतीय क्रिकेटमध्ये बुमराला पाहतो, त्याच्या यॉर्करला पाहतो, त्याच पद्धतीचे 2 यॉर्कर इथे नितीनने फेकले आणि ते पण सुरेख आणि इनटू द टार्गेट. तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5. यावेळेस पुल्लर होता, हलक्या हाताने खेळून काढला, इनफिल्ड मध्येच त्याला अडवला गेला. एक धाव प्राप्त करण्यात आतापर्यंत यश प्राप्त झालं आहे. यस, इथे पंच एकत्रित आले, चर्चा करतायत. हो, चर्चा करावी लागेल, महत्वाची मॅच आहे. यस, पंच यावेळेला आलेत आपल्या टेनिस क्रिकेट यांच्याकडे, टेक्निकल टीम कडे आलेत. तर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. यस, थर्ड मॅन कडे पोहोचलेले आहेत. सर खरंच हा महत्वाचा चेंडू आहे हा आणि निर्णायक चेंडू असतो. प्रत्येक चेंडू निर्णायक असतो श्रीकांत सर. यस, नक्कीच पंच देखील 6 निशा करतील. यस,
यस बिमर बॉल साठी चेक केला जातोय. श्रीकांत सर, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे जे आता आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे जे आपण पाहतो यूट्यूबमधून देखील थर्ड मॅनचं जे कॉलिंग असतं, खूप चांगली यंत्रणा ही, म्हणजे खूप महत्त्वाचा निर्णय असतो, त्यासाठी चांगली यंत्रणा वापरली गेली जाते. पहा काय दूध का दूध और पाणी का पाणी, काय काय क्लॅरिटी आहे. यस यस पंच जातील निर्णय देतील, तो निर्णय जाहीर केला जाईल. हो नक्की श्रीकांत सर, इनफिल्ड वरती गेल्यानंतर पंच आपला निर्णय कळवतील. पण निर्णय कळवण्याच्या आतमध्ये सांगतो यस दिस इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय अंपायर कडून. खरंच एक दर्जेदार पद्धतीचा अंपायर की आणि कॅमेरामॅन कडून पण दर्जेदार पद्धतीचा कॅमेरामॅन. काय म्हणाल श्रीकांत सर? यस हे चित्रीकरण यासाठी 100% द्यावे लागतील टेनिस क्रिकेट यांना. यस फ्रीडचा चेंडू आणि मात्र स्टॅकिंग एंड वरती एबी लकी. धाव संख्या झाली 7. एबी लकी स्टॅकिंग एंड वरती आहे. नितीन गोलंदाजी मार्क वरती. बिमर बॉल. फ्रीडचा चेंडू. काय घडेल काय बिघडेल, उघडा डोळे पहा नीट. समोर चेंडू. फ्री हिट. यावेळेला भन्नाट वेग, बॅटीची वरची करा, उंची जास्त लांबी कमी. एक धाव जरूर घेतले, मात्र फ्रीडचा चेंडू मायभूमीला झालाय दान. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव जरूर घेतले. जरी फ्रीडचा चेंडू असला तर कमबॅक केले नितीनने म्हणावं लागेल. 8 धावा खर्च केलेत. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, महत्वाचं षटक. काय सूर्य गोलंदाजी अगदी बिमर. हा तर यासाठीच त्याला जाणलं जातं, कारण की जरी फ्रीडचा चेंडू असेल तर गोलंदाजाला खूप प्रेशर असतं. का चेंडू कसा काढायचा, कोणत्या पद्धतीने टाकायचा, कारण की बॅट्समनचे हात मोकळे झाले असतात, परंतु जखडून ठेवावं लागतं श्रीकांत सर. आणि काय गोलंदाज आहे, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. काय सूर्य गोलंदाजी केली आहे नितीन आतापर्यंत. आणि आज मॅच मध्ये जखडून ठेवला आहे, पकडून ठेवला आहे. संघाचं दुसरं षटक, महत्वाचं षटक, आणि ते षटक मार्क वरती आपण पाहतो तो म्हणजे विनोद. याला विनोदला कोणता तरी विनोदच करावा लागेल, कारण की मॅच खूप महत्वाची आहे. यस नक्कीच धाव संख्या झाली 7, माफ करा 8 झाली धाव संख्या आणि 45 धावांचं आवश्यकता आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग वरती विनोद. स्ट्रायकिंग इन वरती एबी लकी. क्रिकेटचा महाराणा संग्राम सायंकाळचं सत्र. गेले 2 दिवस या सायंकाळच्या सत्रामध्ये मैदानामध्ये चिकचिकतेचं वातावरण होते. थोडासा चिखल होता, परंतु आज जर पाहिलं तर हे मैदान मात्र गेल्या 2 पर्वामध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या रीतीनं दर्जेदार सजलं होतं, दर्जेदार गाजलं होतं, पुन्हा एकदा तसंच सजतंय आणि तसंच गाजतंय. हे मालदांच्या हक्काचं व्यासपीठ, क्रिकेटचा महाराणा संग्राम, क्रिकेटची पंढरी म्हणून याच मैदानाकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्क वरती विनोद, तर स्ट्रायकिंग एंड वरती एबी लकी. एबी लकी साठी जाळं विणतायत सर, पाहतोय आपण. इकडे पहा क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाठवलाय कॉर्नर रिजनचा. तर नितीन कदम मिड विकेट रिजन मध्ये कॉर्नरला आले, तर मिड ऑफला आहे. आणि तिकडे कालती कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच आपण पाहिलं तर लॉंगॉनचा प्लेअर वरती, लॉंगॉनचा प्लेअर लॉंगॉनला घेतला आणि एक आपण कव्हर पॉइंट मध्ये डीप कव्हरला पाहतोय. नक्कीच हे जाळच आहे. आणि नितीन स्वतः मात्र काव कॉर्नरच्या दिशेने एक डीप स्क्वेअर लेग लावलाय आणि एक डीप फाईन लेग. म्हणजे मला वाटतं की ऑफसाइड दी ऑफ पण खेळवण्याचा प्रयत्न असेल, समोर पण खेळवण्याचा प्रयत्न असेल. काय सांगाल श्रीकांत? यस नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटीच्या रडार मध्ये आले नवनाथ, मात्र इथे चूक करतोय. डोक्याला हात लावलाय, डोक्याला आलाय ताण. चेंडू मात्र वन बाउंस झालाय फरार. करारावार अक्षयच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने जरूर पुढे जाईल. परंतु नवनाथकडे पहा, क्षेत्ररक्षक चांगला आहे, परंतु इथे थोडीशी चूक राहिली. एक चूक मात्र आपल्याला खूप महागात पडणार आहे. एका चुकीची किंमत मोजावी लागणार आहे. हे महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि याच्यामध्ये एका चुकीला खूप महत्व आहे. ही चूक आहे, बोचणारी चूक आहे, टोचणारी चूक आहे. आणि ही चूक किती महाग पडते ते आपण पुढचा चेंडूवरती पाहणार आहे. नवनाथचे हात कुठेतरी असफल झाले आहे महत्वाचा कॅच पकडण्यासाठी. यावेळेस मात्र नितीन इशारे ग म प पुन्हा पडला, पुन्हा घडला आणि पुन्हा यावेळेला एबी लकी मात्र मैदानामध्ये सळा मासा या क्रिकेटच्या समुद्रामध्ये पोहायला लागला. 2 झेल सुटलेत. गोलंदाज आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन सजवतोय, मात्र आपले शिलेदार चूक करतायत. ही चूक खूप महागात पडणार आहे. एका चुकीची किंमत आता फलंदाजाला हिम्मत देते. ही हिम्मत एबी लकी कशी ठेवतोय? नक्कीच संधीचं सोनं करावं लागतं.
फलंदाजीमध्ये कुठेतरी आली होती मंदी आणि आली होती संधी, पण आता भेटते का फलंदाजाला धावसंख्येसाठी गती, हे पुढचा चेंडू सांगेल श्रीकांत सर. यस, मंदी आली होती परंतु क्षेत्ररक्षण होता धुंदीत. इथे पहा भन्नाट वेग, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडूला ग्लान्स केलाय, फाइनल रिजन मध्ये जातोय चेंडू. 1-1 धावसंख्येने धावसंख्या पोचते पुढे, धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अमय काळे आले, तर अमय काळेंसाठी कॅश प्राइज आहे 501 रुपयाचं कॅश प्राइज. दीपक भाई मोजर यांच्याकडून अण्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर नितीन दादा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज अमयसाठी. यावेळेला भन्नाट वेग, ब्लॉकल होल, ज्याप्रमाणे चेंडू टप्पा पडल्यानंतर ब्लॉकल होल्ड मध्ये जातोय, फलंदाजाला मात्र काहीच समजलेलं नाहीये. गोलंदाज मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी साजेची सजवतोय. ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवलाय. ट्विस्ट होते, ट्विस्टचा समाचार घ्यावा लागतो. अगदी हलक्या त्याने खेळून काढला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण पाहतोय तिथे, खरंच सुरेख वेगाने आला, चेंडू कलेक्ट केला, त्याच वेगाने फेकला. दुसरी धावेचा प्रयत्न होता, तोपर्यंत प्रयत्नच राहिला. त्याच क्रीडांगणाच्या क्षेत्ररक्षणाच्या त्याच झोन मध्ये पहिल्या मॅच मध्ये अजय बोत्रेने 2 महत्वाचे झेल टिपले होते. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी तो जरासा आउटफील्ड तिथे स्लो आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. इथे समोर आले सरळ बॅटीने, वन बाउन्स, आउटफील्ड फास्ट, सीमारेषा पार, झेल सोडला होता. इतिहास घडवण्यासाठी एबी लकी ऑन अ फायर. तरी संधीचं सोनं केलं म्हणावं लागेल. काय फटका पाहिला आपण अगदी डाऊन द ग्राउंड. एकदा हा फटका खेळणं तितकं सोपं नाही, कारण की ज्या वेगाने गोलंदाजी करत असतो, बॉलला जागा द्यावी लागते आणि जो महत्वाचा जो स्पॉट आहे त्या स्पॉट वरती चेंडू बघून आणि समोरच्या दिशेने खेळणं तितकं सोपं नाही. अगदी आपण इंटरनॅशनल लेवलला सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि विराटचा कव्हर ड्राईव्ह आणि एबी लकीची फटकेबाजी दोन्ही आज रंगत आणि गंमत पाहतोय आपण श्रीकांत सर. यस, एबी लकीचा हा लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल सर. अप्रतिम लॉफ्टेड ड्राईव्ह पाहिला एबी लकीचा. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग वरती 20 वर्षाचा नवखा गोलंदाज, गतवर्षी MPL मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आपण चर्चा करत होतो, त्या चर्चा दरम्यान याला एकत्रित घेतलं होतं. एकत्रित घेतल्यानंतर याला अमयसाठी जाळं विनवण्यासाठी संधी दिली आहे. अमयच्या समोर नवनाथ आहे. अमयसाठी कॅश प्राइज ऑन आहे 501 आणि 1001 रुपयाचं. 501चं कॅश प्राइज दीपक भाई मोजर, तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज माननीय नितीन दादा यांच्याकडून लावण्यात आले. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ राईट हँड ओव्हर द विकेट मारा असेल, मारा करावा लागेल. हो, हलक्याताने खेळला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण काव कॉर्नरच्या दिशेने अगदी जाकडून ठेवले. एकच धाव इथे धावासाठी होते, धाव परंतु थांबवलं गेलं आणि एकच धाव प्राप्त करण्यात यश होते चांगलं 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. खरंच दोन्ही संघ आता सामना कसा तराजू कसा समांतर आहे, ना इकडे ना तिकडे, अगदी समांतर काटा मध्येच आहे. काटा कोणत्या बाजूला झुकेल श्रीकांत सर? सर नक्कीच काही सांगता येणार नाहीये, कारण मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. 11 चेंडू राहिलेत. 11 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. 24-11, 11-24 काय घडेल? आणि ते शांततेचा अंत करणारा फटका मिडॉपच्या डोक्यावरून येतोय. करारावार, स्टँड ऑन, डिलिव्हर, सीमारेषा पार, सुपरस्टार एबी लकी. आणि स्कोर बोर्डला पण चा अंत होईना इथे. काय 27 धावा ठोकलेत आतापर्यंत. काय सुंदर फटकेबाजी पाहतोय. डाऊन द ग्राउंड मारला होता. मला वाटतं की आतापर्यंत कोल्हापूरला जायच्या वाटेवरती होता तो बॉल, परंतु अर्ध्यातच थांबला. यस नक्कीच सर, अजून कोणतीही विकेट आलेली नाही. विकेट साठी प्रयत्न करतायत. चांगली पार्टनरशिप दोघांचीही झाली आहे.
या वेळेला मात्र थोडासा टप्पा पाठीमागे शॉर्ट लेन वरती ठेवलाय, परंतु लेंथला नाहीये दिशा, झालीये दुर्दशा. पंतांचे दोन्ही दिशांना हात समांतर, धाव मात्र अवांतर अप्पाच्या माध्यमातून रेखाटली गेली आहे गुणलेखकाच्या माध्यमातून. अगदी गुणलेखक पण सुरेख आहे. काय गुणलेखक चालले आप्पांच्याकडून, आप्पांचं देखील करावं तितकं कौतुक आहे. नेहमी आपले 100% देतात ते ग्राउंड मध्ये आणि ग्राउंडच्या बाहेर देखील. आप्पा तुमच्याबद्दल खूपच सन्मानजनक. काय गुण रेखाटले आप्पांनी. 28 धावसंख्या स्कोर वरती लागली आहे. नवनाथचा पुढचा चेंडू, नवनाथचा हात. थोडासा चेंडू खाली राहिलाय सर, जी उंची एबी लकीने अपेक्षित केली होती, मात्र वाईट बॉल दर्शवलाय. पंचांचा कॉल वाईट बॉल. यावेळेला मात्र अवांतर धाव पुन्हा एकदा आली आहे आणि आपण स्क्रीन देखील पाहतोय. काय चककते स्क्रीन आपली टेनिस स्पोर्टची. काय सांगाल सर स्क्रीन संदर्भात. नाही, टेनिस स्पोर्ट्स यांचं भारदार काम असतं. अगदी मोठमोठ्या लीग्स मॅचेस साठी त्यांचं एक चांगलं देखणं काम असतं. खूप मोठमोठ्या मॅचेस त्यांनी दाखवलेत. प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. संपूर्ण इंडिया भारतभर गाजलेत. इंडिया कपचं देखील सुरेख असं चित्रीकरण सादरीकरण त्यांनी पाहिलं. फुलटॉस होता, बेरर चेक होता, पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होता इथे. यस, मात्र चेंडू निर्धावाला आहे. एबी लकी मात्र नाखुश असेल या शॉट संदर्भात. शॉट सिलेक्शन निश्चितच चुकलंय. हा शॉट सिलेक्शन लॉफ्टेड ड्राइव्ह खेळणं गरजेचं होतं. हा मात्र त्याने मिड विकेटच्या दिशेला बॅट स्विम केली होती, मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाही. बरोबर आहे श्रीकांत सर, परंतु डीप स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता, कारण की त्याचा जो स्ट्रॉंग झोन आहे तो डीप स्क्वेअर लेग आहे. डीप फाईन लेगला तो चांगली फटके मारतो. लॉंग ऑन लावले, लॉंग ऑफ लावले आहे, परंतु जो काव कॉर्नरचा एरिया आहे तो देखील खाली, तिकडे देखील तो फुलटॉस होता, मारू शकला असता. परंतु बॅट्समन प्रत्येक बॉलच्या वेळेस तो त्याच्या मनस्थितीनुसार फटका खेळत असतो. श्रीकांत सर नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा नवनाथ गोलंदाजी मार्क वरेल. यावेळेला अडवळ बॅटीने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये वन बाउंड चेंडू कलेक्ट केलाय, फेकी केलाय, दुसरी धाव घेण्याचा एबी कडून प्रयत्न राहिलाय, परंतु अमयने नकार दर्शवला. धाव संख्या या 1च्या मदतीने 30 वरती पोहोचली. आपण पाहतोय क्रिकेटचा महारण संग्राम मालदान प्रीमियर लीग सन 2024. रखरखत्या उन्हामध्ये आणि चिंब पावसामध्ये आम्ही भिजलो, थकलो, पुन्हा उठलो, पुन्हा मैदानामध्ये आलो आणि आज हे मैदान आई वडदाई देवीच्या आशीर्वादाने आणि भैरवनाथच्या साथीने आमच्यासाठी आज मात्र सज्ज झालंय. यावेळेला पहा सचिन रमेश तेंडुलकर आणि क्रिकेट मधील परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम लेग बायच्या स्वरूपात 1 धावले. काय गोलंदाज, नौका गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजी पाहिलीत का सर. यॉर्कर चेंडू खरंच सुरेख. बुम बुम बुमरा गोलंदाज करतोय बॅट्समनला. गुमरा अगदी बुमरा ज्याला जाणलं जातं यॉर्कर किंग, यॉर्कर स्पेशलिस्ट, त्या पद्धतीचा आता चेंडू पाहिला आपण. काय सुरेख गोलंदाजी नवनाथ. जरी फटका मोठा आला असेल तरी, परंतु कमबॅक करण्यासारखा बॉल फेकला त्याने आता. नक्कीच मूर्ती लहान परंतु मालदान प्रीमियर लीग मध्ये कीर्ती महान. या वेळेला बॅटीची वरची कडा आणि क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू मायभूमीला दान झालाय, कारण मैदानाचा नैसर्गिक प्रॉब्लेम क्षेत्ररक्षकांना अडथळा निर्माण करतोय. आणि या 2 धावसंख्येनंतर क्षमा करा, धावसंख्या बोर्डवरती लागली आहे, ती म्हणजे 32. सर आता काय सुरेख गाणं लागलं होतं, डेव्हलप मोराच्या बाणचा. शेतकरी कुटुंबातील सगळे तिथे आपण आहोत. अगदी शेतात क्रीडा नगरी रंगली आहे आणि गाणं पण काय सुसज्ज आणि सुंदर लावलंय. मनाला भारावून घेणारं, मनाला आनंद देणारं, उत्साह देणारं. खरंच डीजेचं देखील करावं तितकं कौतुक आम्हाला. काय सुरेख गाणं लावलं होतं आता सर. नक्कीच तुम्ही शेतकऱ्याकडे गेलात. आपला सुरुवात झाला 10 मेला, अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीयाला आपला शेतकरी शेंगा फोडायला घेतो, रानाची मशागत करायला घेतो, परंतु यावेळेला कौतुक करावं लागेल आपल्या प्रताप काकांचं आणि जगदीश दादांचं. रानाच्या मशागतीला शेतकरी सुरुवात करतो, परंतु या मालदान प्रीमियर लीग साठी अक्षय तृतीया झालाय तरी सुद्धा थांबलेत. किती मोठं योगदान या 2 माणसांचं. नक्कीच काय योगदान असेल, मन भारावणारं योगदान आहे. अगदी आज बीज काढलं जातं, पुढे येणारा पाऊस पडला, आपलं पावसाची सुरुवात होते, बीज पेरली जाते, मातीचा सुगंध दरवळतो चोहूकडे आणि बीज अंकुर घ्यायला सुरुवात करते.
काय सुंदर देखणं खरंच गाण्याने मन भारावून घेतलं खरंच डीजेचं पण करावं तिथं कमालच आहे. कौतुक कमी कारण डीजे अद्वय आहे खास कारण त्याच्या पाठीमागे आपल्या पाटण तालुक्याचा हक्काचा शिवा जाधव द बॉस. दर्जेदार धाव संख्या झाली आहे 32. 6 चेंडू मध्ये माननीय विठ्ठल भिलारे बापू यांचं सरपंच यांचं इथे आगमन झालं आहे. खरंच काल कुठेतरी पावसाने आपली हजेरी लावली होती परंतु आज प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचा देखील इथे प्रतिसाद मिळतो. श्रीकांत सर आज स्टेडियम खचाखच भरलं आहे अगदी संध्याकाळपर्यंत मला वाटतं हाऊसफुल होईल. नक्कीच सर जाऊया मैदानामध्ये 32 झाले 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. यावेळेला पहिला चेंडू अक्षयने मात्र सोडून दिला कारण त्याला माहित आहे हा वाईट बॉल आहे. पंचांचा कॉल आलाय. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 33 वरती. कोणती विकेट आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. काय फलंदाजी राहिले दोन्ही फलंदाजांची. गोलंदाजी मार्कवरती विनोद आहे. या अवांतर धावा कुठेतरी घातक ठरतील. हो यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. काय सुरेख गोलंदाजी. नक्कीच सर आणि लाऊड अपील पण झाली होती. नक्कीच बेल्स रिमूव्ह जरूर झाली होती मात्र टप्पा पडल्यानंतर अक्षयने जी उसळी अपेक्षित केली होती ना ती उसळी त्याला प्राप्त झालेली नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा सबमरीन राहिलाय. सबमरीन म्हणजे जमिनीला समांतर आणि चेंडू निर्धावलाय. नितीन कदम पहा क्लोज टू द राहिला यष्ट्यांच्या जवळ राहिलेत यष्टी रक्षक. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळण्या डाव आणि इथे मात्र चेंडू बैठे बैठा घुटना टेक और सिक्सर देख सीमा रेषा पार येतो. पडत होता आज अक्षयच्या बॅट मधून रनांचा पाऊस पडतोय. काय फटकेबाजी पाहतोय आपण मैदानामध्ये. अगदी लॉंगॉनचा प्लेअर अगदी फक्त बघ्याची भूमिका घेत होता की बॉल किती उंच आहे आणि किती लांब गेला आहे. नक्कीच 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड मात्र नवनाथ गेलाय सीमारेषा पार. चेंडू घेऊन घेतलाय षटकार. मॅच कुठे होती 6 मध्ये 13 बनवायच्या होत्या मात्र 3 मध्ये 13 बनवलेत आणि विकेटचा हा पेहरा जिंक आहे 3-13. यस नक्कीच 3-13 मात्र यावेळेला पसारा आवरायला लागेल कारण पिसारा फलवलाय टीम चांग भलं 11 यांनी. कुठेतरी दोन्ही गटामध्ये थोडं स्पीडअप घ्यायचं आहे एवाय फायटर आणि या सामनाचा जो सामनावीर ठरतोय तो म्हणजे वन अँड ओनली मिस्टर ए बी लकी अक्षय बोत्रे. प्लीज मॅन ऑफ द मॅच चा किताब घ्यायचा आहे. काय फटकेबाजी काय गोलंदाजी आणि काय ती विकेट किपरिंग. यस नक्कीच काय म्हणावं लागेल सर तुम्ही आता बोलत होता काय ती गोलंदाजी काय ती विकेट किपरिंग काय ती फलंदाजी सगळं कसं एकदम ओके. ए बी लकी स्टाईल. प्लीज अक्षय थोडस स्पीडअप घ्यायचं. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा सुपर हिरो मॅचचा सुपरस्टार हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला देण्यात येतो. तर स्पीडअप घ्यायचं.